नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। स्मार्ट मीटर विरोधात अकोट शिवसेनेचे महावितरण अभियंता यांना निवेदन। भाजपा सरकारच्या काळात स्मार्ट मीटर बसविण्याचा कार्यक्रम महावितरणने सुरू केला आहे। सदर ठेका सरकारने अडाणी ग्रुपला दिला असून स्मार्ट मीटर लावण्याच्या माध्यमातून जनतेची फसवणूक चालली आहे। याचा विरोध म्हणून अकोट शिवसेनेच्या वतीने महावितरण कार्यालय येथे जाऊन मुख्य अभियंता यांना निवेदन देण्यात आले। स्मार्ट मीटर तसेच इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्याची सक्ती ग्राहकांना करू नये, तसेच ज्या ग्राहकांकडे अगोदर ज्या कंपनीचे मीटर असेल त्यामध्ये काही बिघाड झाला असेल त्याच कंपनीचे परत मीटर बसवण्यात यावे, असे निवेदन शिवसेनेच्या वतीने देण्यात आले। यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे, तालुका प्रमुख ब्रह्मा पांडे, वैद्यकीय आघाडीचे रोशन पर्वतकार, विजय ढेपे, सहकार सेनेचे प्राध्यापक अतुल म्हैसने, पंचायत समिती सदस्य सूरज गणभोज, आदिवासी विभाग तालुका प्रमुख सुभाष सुरतने, अतुल पांडे, गोपाल कावरे, अक्षय घायल, प्रणव चोरे, बंडू बोरोकार, कमल वर्मा, अमोल बदरखे, विलास ठाकरे, अरुण सपकाळ, बच्चू भगत, अभिषेक डिक्कर, नितीन डिक्कर, शिवा शिंदे, दर्शन सोनेकर, प्रशांत भोरखडे, अविनाश तासतोडे, विजय सोनोने, प्रवीण अंभोरे, ऋषिकेश मंगळे आदींसह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रयत संवादसाठी जफर खान, अकोट, अकोला। सर ते मोबाईल सारखं नाही करू नका। जसं मोबाईलचा आहे की मोबाईलचा रिचार्ज आपला मोबाईल वर तसं इलेक्ट्रिक करून लोक काय करतात, बाहेर बोलतो क्रिकेट नको ते आहे ते आमची विनंती आहे, मोठी विनंती तुमच्या कार्यालयात आलो आणि तर याच्यावर आमच्या काही झाला टाकायचं आंदोलन आपल्या कार्यालयात